नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या ध्येय पब्लिकेशनच्या ध्येय सिरीजमध्ये. मित्रांनो, आपण याआधी महाराष्ट्राचा भूगोल भाग 1 आणि भाग 2 पाहिले आहेत आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्ही याआधीचे व्हिडिओ भाग 1 आणि भाग 2 बघितला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा. आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्राचा भूगोल भाग 3, जो विशेषतः पोलीस भरती, वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न नद्या, धरणे, अभयारण्य आणि जिल्ह्यांशी संबंधित अपडेटेड प्रश्न असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. व या व्हिडिओमधील तुमचे किती प्रश्न बरोबर येतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज घेतला होता. त्यामध्ये आपण शेवटच्या 20 प्रश्नांमध्ये एक चुकीचा प्रश्न सांगितला होता. ते तुम्हाला ओळखायचे होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. म्हणजे प्रश्न काय म्हणत आहे, आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आंबोली घाट हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसून हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक सी आपला योग्य उत्तर असेल. तर चला मित्रांनो, आपला आजचा भाग महाराष्ट्र भूगोल भाग 3 या व्हिडिओमध्ये आपण 121 ते 180 पर्यंत प्रश्न घेणार आहोत. या आधीचे प्रश्न हे भाग 1 व भाग 2 मध्ये घेतलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसाल तर नक्कीच बघू शकता. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी बघा. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी बघा. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वेरूळ लेणी हे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सर्वात जास्त केळी उत्पादन करणारा तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त केळी उत्पादन करणारा तालुका म्हटले तर रावेर तालुका हा तालुका आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सांगवृक्ष प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा मित्रांनो. महाराष्ट्रातील सांगवृक्ष हे प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळते. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर महाराष्ट्रातील गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सर्वात मोठा खाजगी बंदर प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जयगड हा खाजगी बंदर प्रकल्प आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, दारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दारणा नदी हे गोदावरीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा. महाराष्ट्रातील गौताळा अभयारण्य हे जालना या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील रेशमी उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा. महाराष्ट्रातील नांदूर माधमेश्वर हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा. महाराष्ट्रातील जायकवाडी पक्षी अभयारण्य हे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, मुळा मुठा नद्यांचा संगम कोणत्या शहरात होतो? मुळा व मुठा या नद्यांचा संगम ऑप्शन क्रमांक बी पुणे या शहरामध्ये होतो. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील रेवस बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा. महाराष्ट्रातील रेवस बंदर हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपले पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील अंबाझरी तलाव कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा. महाराष्ट्रातील अंबाझरी तलाव हे नागपूर या शहरामध्ये आहे. तर आपले ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, मार्कंडा पर्वतरांग कोणत्या विभागात आहे? तर मार्कंडा पर्वतरांग हे विदर्भ या विभागात आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा. महाराष्ट्रातील चांदोली उद्यान
हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर हे अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील यशवंत सागर हे जलाशय कोणत्या धरणामुळे निर्माण झाले आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील यशवंत जलाशय हे जायकवाडी या धरणामुळे निर्माण झालेले आहे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? तर मित्रांनो, वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून एक नदी निर्माण होते, ती नदी आहे प्राणहिता आणि याचा संगम हा सिरोंचा येथे होतो. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील गिरिजा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, महाराष्ट्रामधील गिरिजा नदी हे गोदावरी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील तुळशी धरण कोणत्या शहरात आहे? तर आपला योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. महाराष्ट्रामधील तुळशी धरण हे मुंबई या शहरामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील विहार तलाव कोणत्या शहरात आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विहार तलाव हा मुंबई या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, पेच नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, पेच नदी हे मध्य प्रदेशमध्ये याचा उगम होतो. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील धोम धरण कोणत्या नदीवर आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, धोम धरण हे कृष्णा या नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी बघा, महाराष्ट्रातील नीरा नदी हे कृष्णा नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मांजरा नदी हे गोदावरी नदीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील तोरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, मांजरा. महाराष्ट्रातील तोरणा नदी हे मांजरा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रातील सिद्धेश्वर धरण हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील बाणगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रामधील बाणगंगा नदी हे ऑप्शन क्रमांक सी पालघर या जिल्ह्यामधून वाहते. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील दूधना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रश्न काय विचारला आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील दूधना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील दूधना नदी हे ऑप्शन क्रमांक ए गोदावरीची उपनदी आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील मुक्ताईनगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुक्ताईनगर ऑप्शन क्रमांक बी जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, गंगापूर धरण हे गोदावरी या नदीवर आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, अरण हे गवताळ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अरण हे गवताळ अभयारण्य ऑप्शन क्रमांक ए सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कळमेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या सर्वांचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए यायला पाहिजे, नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील कळमेश्वर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील बोरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रातील बोरी अभयारण्य हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील पानसेत धरण कोणत्या नदीवर आहे? तर तुमच्या सर्वांचे उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, महाराष्ट्रामधील पानसेत धरण हे ऑप्शन क्रमांक ए अंबी या नदीवर आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील वैतरणा नदी कोणत्या समुद्राला मिळते? मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी वैतरणा नदी हे पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे हे अरबी समुद्राला मिळते, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रातील भातसा धरण हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र हे ऑप्शन क्रमांक बी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील परळी औष्णिक विद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रातील परळी औष्णिक विद्युत केंद्र हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात. पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील चोला माती कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा मित्रांनो, महाराष्ट्रामधील चोला माती हे कोकण या भागात आढळते. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील लाल माती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रामध्ये लाल माती पण हे कोकण या भागामध्ये आढळते, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्रामधील आंबोली हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील आंबोली हे ठिकाण ऑप्शन क्रमांक ए सावंतवाडी या तालुक्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील वेण्णा तलाव कोठे आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये वेण्णा तलाव हे महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील कास पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये कास पठार हे ऑप्शन क्रमांक बी सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. कास पठार कोणत्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, कास पठार हे रानफुले यासाठी प्रसिद्ध आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, साल्हेर शिखर हे ऑप्शन क्रमांक ए नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? मित्रांनो लक्षात ठेवा, पहिले सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे महाराष्ट्रामधील, व दुसरे शिखर जर म्हटले तर ऑप्शन क्रमांक बी येणार साल्हेर. मित्रांनो पहिले जर म्हटले तर कळसुबाई आणि दुसरे जर म्हटले तर साल्हेर. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साल्हेर. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, महाराष्ट्रामध्ये हरिश्चंद्रगड हे अहमदनगर हे पहिले होते, आता याचे नामांकरण अहिल्यानगरमध्ये झाले आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रामधील मोरणा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील मोरणा धरण हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पूर्णा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, महाराष्ट्रातील पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, यावल अभयारण्य हे महाराष्ट्रामधील जळगाव या जिल्ह्यामध्ये असून ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील गंगाखेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये गंगाखेड हे शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील अशोक सागर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, अशोक सागर तलाव हा जो आहे हा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील शहापूर तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो शहापूर तालुका हा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी आपला योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील मालसेज घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, ठाणे आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, ठाणे आणि अहिल्यानगर या दोन
या 2 जिल्ह्यांना मालसेर घाट हा घाट जोडतो. तर लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. तर आपला पुढला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील कुकडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी असेल अहिल्यानगर. अहमदनगरच्या ठिकाणी अहिल्यानगर करायचे आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. महाराष्ट्रातील कुकडी प्रकल्प हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपला पुढला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील घोड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील घोड नदी हे भीमा या नदीची उपनदी आहे. तर मित्रांनो, आजचा महाराष्ट्राचा भूगोल भाग 3 इथेच संपतो. मला आशा आहे की या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि तुमच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनल ध्येय पब्लिकेशनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण पुढच्या भागामध्ये आपण आणखी महत्त्वाचे आणि परीक्षेसाठी हमखास येणारे प्रश्न पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा आणि आपले ध्येय पूर्ण करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.